श्री शिवलीलामृताचा प्रवचन आणि प्रवचनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। त्रिदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। अर्थात 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट, शनिवार, रविवार आणि सोमवार आपण 2 दिवस या ठिकाणी शिवलीला अमृत श्रवण केलं, भगवंताचं स्तवन केलं आणि जे काही आपल्याकडून विवेचन होईल, चिंतन होईल, ते त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केला। आजचा आपला श्रवणाचा तिसरा दिवस आहे आणि विशेष म्हणजे आपण पहिल्या दिवसापासून पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस आपण सगळे व्यवस्थितरित्या या ठिकाणी श्रवणासाठी उपस्थित असतो। हॉल अगदी भरगच्च असा भरलेला आहे 3 दिवस। आज तर मला येण्याच्या आधीच अगदी सगळं पूर्ण भरलेलं आहे, नाही का? आवड आहे। आपला पहिलाच दिवस होता, त्या पहिल्या दिवशीच आपण बोललो की परमार्थ हा आवडीचा विषय आहे, भक्ती हा आवडीचा विषय आहे, सवडीचा नाही, बरं का? आवडीने भावे हरिनाम घेसी, सवडीने नाही लिहिलं तिथे, आवडीने। मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, म्हणून आवड महत्वाची आहे, बरं का? आणि आवड त्यालाच निर्माण होते ज्याची काहीतरी पूर्वपुण्याई आहे। परमार्थ करण्याची सद्बुद्धी त्यालाच उत्पन्न होते ज्याची काहीतरी पूर्वपुण्याई आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला पुण्याई लागत नाही, बाकीच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ना त्याला पुण्याई लागत नाही, पण परमार्थ करायचा असेल, भक्ती घडायची असेल, देवाचं नामचिंतन करायचं असेल ना, तर त्यासाठी पुण्याई लागते। अन्यथा काही आपण कितीतरी माणसं पाहतोय भजनात बसून पण टाळ्या वाजवत नाहीत, ते हातावर हात पडायला पण पुण्याई लागते। काही माणसं भजनात बसूनही मुखाने गात नाहीत, एकमेकाच्या तोंडाकडे पाहत राहतात, त्या मुखातून नाम यायला सुद्धा पुण्याई लागते, काहीतरी बळ लागतंय, त्याला काहीतरी सामर्थ्य लागतंय, बरं का? आणि अशा प्रकारे खरं तर आपण सर्व भाग्यवंत आहोत। महादेवाची कृपा आपल्यावर आहे आणि महादेवाच्या कृपाने खऱ्या अर्थानं आपल्याला आता या 3 दिवस, मी पहिल्याच दिवशी म्हटलो की मोठी पर्वणी आहे आपल्यासाठी, नाही का? मोठी पर्वणी आहे। तर शिवलीला अमृत श्रवण सर्वांनाच होत नाही आणि सर्वांनाच ते श्रवण करण्याची सद्बुद्धी उत्पन्न होत नाही। आपल्याला झाली ही एक महादेवाची कृपा आहे, बरं का? महादेवाची कृपा आहे। सर्वच फुलं देवापर्यंत पोहोचत नाहीत। झाडावर अनेक फुलं असतात ना बाबा, पूर्ण झाड ते फुलांनी बहरलेलं असतंय, बरं का? सर्वच फुलं देवापर्यंत पोहोचत नाहीत। त्या झाडावर असलेली फुलं काही गजऱ्याला जातात, गजरा माहित असेल ना आपल्याला, काही वेळीला जातात, नाही का? काही वेगवेगळ्या प्रकारे कुठे कुठे जात असतात, नाही का? काही तर आहे ना अंतिम संस्कारासाठी सुद्धा त्या ठिकाणी पण वापरली जातात, माणसाच्या मयतावर अंतिम संस्कारासाठी। ही सगळी फुलं जर आपण पाहिली ना, ही सगळी फुलांचा जर विचार केला ना, तर चुकून जर रस्त्यामध्ये पडले असतील तर माणूस तुडवून जातो त्यांना। अंतिम संस्कारासाठी मागून फुलं टाकतात बघा, तुडली जातात। एखादा गजरा वगैरे जसा रस्त्यात पडलेला असेल ना कोणी, त्याला माणूस तुडवून जातो, तो पडेल म्हणून काही विचार करत नाही, बरं का? पण जी फुलं देवाच्या चरणी जातात ना, ते निर्माल्य म्हणून वंदनीय पण होतात, देवाच्या बरोबर त्यांनाही वंदन केलं जातंय आणि त्यांचं कार्य संपल्यानंतर निर्माल्य म्हणून त्यांचा व्यवस्थितरित्या अर्थात ठेवली जातात किंवा त्यांचं व्यवस्थित त्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते। अर्थात सर्वच फुलं देवापर्यंत पोहोचत नाही। ज्यांची पुण्य आहे, काहीतरी शिल्लक असेल, काहीतरी भाग्य असेल, तीच फुलं देवापर्यंत पोहोचतात। अन्यथा काही फुलं परडीत येऊनही उड्या मारतात। काही फुलं देवाच्यासाठी आपण फुलं काढतो की नाही,
परडीत येऊन पण उड्या मारतात. तर उडी मारलेली फुलं आपण परत घेणार आहेत का? त्याची इच्छाच नाही याची तर त्याला काय घ्यायचं परत? नाही का? त्याची जर इच्छाच नाही तर आपण काय परत त्याला घ्यायचं? झाडावर अनेक फळं येतात, पण सगळीच फळं देवाच्या चरणी आहेत का? बरं का? सगळीच फळं आहेत का देवाच्या चरणी? काही फुलं कुठे जातात तर काही फुले कुठे जातात. बरं का? आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल, फुलं कुजवली पण जातात आणि त्याची कुजवून बनवली जाते. बरं का? काही फुलं कुजवली पण जातात आणि त्याची कुजवून बनवली जाते. आणि तिचा संग ज्याला झाला ना, असं आपण अजून एक विचार करू. चला, आपण स्टेशनला उभे आहोत आणि स्टेशनवर तो भेलवाला असतो बघा, भूक लागली आपल्याला आणि पण भेळ घेतलेली आहे. त्या भेळीमध्ये लाया असतात, सफेद लाया असतात ना. एक छोटा चमचा देतो तो आपल्याला प्लास्टिकचा, बरं का? आणि तो चमचा खाता खाता कधीतरी जर नेम चुकला तर त्याला खाली पडतात की नाही? खाली पडलेल्या लाया कुणी पुरवत असते, कुणाच्याही पायाखाली जात असतात, बरोबर आहे की नाही? पण त्यात जर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरून जर घेऊन आलो तर प्रसाद म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. आणि त्या प्रसादातली एक लाई जरी खाली पडली ना तरी तिला वेचून तिचं दर्शन घेऊन पाया पडून तोंडात टाकली जाते. समजतंय ना? फरक कळतो ना? बरं, बेलीमध्ये गेलेल्या लाईची खूप आबोल करतात ना. ते एकदा ते टाकलं ना त्याच्यामध्ये की त्याच्यावर तो मसाला मारतो, त्या लाईवर मीठ मारतोय तो. तेवढ्यात होत नाही तर तो मिरची पण टाकतोय त्याच्यात. आणि तेवढ्यात पण होत नाही ना तर वरून अगदी त्याला अजून आग व्हावी म्हणून लिंबू पिळून टाकतोय आणि असा हलवून घेतोय, तो मिक्स करून घेतोय पूर्ण. प्रत्येक लाईला ते स्पर्श झालं पाहिजे, लागलं पाहिजे, बरं का? म्हणून आपण भेलमधली लाई व्हायचं आहे तर प्रसादातली लाई व्हायचं आहे. हे कोणाच्या हातात आहे? आपला विषय कळला ना? बाकीच्या गोष्टी करायला पुण्यही लागत नाही, पण परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल, देवाचं नामचिंतन करायचं असेल तर त्याला पूर्व पुण्यही लागते. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी तरीच ऐशियांची भेटी होई जनासी, त्याच्याही पुढे जाऊ. चला, आपण सगळ्यांना समजेल असं सांगतो. घरात इतर जी वापरात भांडी असतात ती भांडी आणि देवाची भांडी फरक आहे ना? इतर वापरात भांडी असतात ती कुणीही घ्यावीत, कधीही घ्यावीत आणि विशेष कशासाठी पण घ्यावीत. पण देवाची भांडी त्यांची ठेवण्याची जागा वेगळी असते, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. वाटीकडे, डिशकडे, चमच्याकडे पाहून आम्ही नमस्कार करत नाही, पण कधीतरी ताम्हणाला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करतो आम्ही. देवाचं भांड आहे ते. मग याच्या त्याच्या हातातली भांडी व्हायची आहेत की देवाचं भांड व्हायचं हे कोणाच्या हातात आहे? हे समजते ना? आणि खर तर त्यासाठीच देवाला यावं लागतंय, त्यासाठीच देव कार्य करत असतात, बरं का? ज्या वेळेला गीतेमध्ये मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, अर्जुना, हा योग जो आहे ना, हा योग मी सहसा कोणाला सांगितलेला नाही. तिथे आई वडिलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मी माझ्या आई वडिलांनाही सांगितला नाही, अशा प्रकारे उल्लेख आहे, बरं का? हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला. काय म्हणतात भगवंत? हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला सांगितला आणि मनुने इक्ष्वाकाला सांगितला, बरं का? आता जेव्हा हे अर्जुन ऐकतो ना तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की भगवंता, तुमची जन्मतारीख मला माहिती आहे, माझी जन्मतारीख मला माहिती आहे, पण सूर्य अनादी काळचा आहे. सूर्य कधीचा आहे? मनु कधीचा, इक्ष्वाकू कधीचा, आणि आपण आपली जन्मतारीख मला माहिती आहे. याची जाणीव करून देत असताना भगवंताला त्या ठिकाणी सांगावं लागलेलं आहे, मार्गदर्शन करावं लागलेलं आहे. यदा यदा हि धर्मश्य. अर्जुना, अरे अनेक वेळेला मला यावं लागलेलं आहे.
जेव्हा जेव्हा मी येत असतो ना तेव्हा तेव्हा तूही माझ्या बरोबर असतोय. आपला विषय सोडू नका. पूर्वपुण्य ह्या हॉलमध्ये बरं का सर्वच आणि कोणी येऊन बसू शकत नाही. सपना तो हर कोई सजाता है लेकिन सभी का सपना भगवान पूरा नहीं करते. वैसे इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आते हैं जिसे मेरे भगवान जी बुलाते हैं, जिसे मेरे शिव जी बुलाते हैं, वही इधर आते हैं. बरं का काय म्हणतात? यदा यदा निधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत म्हणतात मला प्रत्येक वेळा यावं लागलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी येत असतो ना अर्जुना तेव्हा तेव्हा तुला घेऊन येत असतो. फक्त फरक एवढाच आहे, अंतर्ज्ञानाने मला कळतंय तुला प्रत्येक वेळेला त्याची जाणीव करून द्यावी लागते. प्रत्येक वेळेला ते तुला काय करावं लागतंय ते सांगावं लागतंय, त्याची ओळख करून द्यावी लागते. बरं तुम्ही पुराणांचा अभ्यास करा, शास्त्रांचा अभ्यास करा, अजून कसलाही अभ्यास करा. आणि पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे 3 युगात मी स्वतः येणार आहे. कृता, त्रेता आणि द्वापार. कृता, त्रेता आणि द्वापार युगामध्ये भगवंत म्हणतात मी स्वतः येणार आहे. बरं का मी स्वतः कार्य करणार आहे. कलियुगामध्ये साधू आणि संतांच्या रूपाने मी कार्य करणार आहे. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की आदी करून अनेक अवतार भगवंताचे, अनेक अवतार भगवंताचे. भगवंत म्हणतात 3 युगामध्ये मी धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी स्वतः अवतार घेणार आहे. पण कलियुगामध्ये साधू संतांच्या रूपात कार्य करणार आहे. म्हणून माऊलींची आरती म्हणताना आम्ही स्तवन करत असताना असं म्हणतोय लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. म्हणून अवतार कोणाचा? पांडुरंगाचा अवतार. अवतार पांडुरंग पण नाम ठेविले ज्ञानी. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मच तुकासी आले. आजही अनेक साधू पुरुषांच्या रूपामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कोणाच्या रूपामध्ये भगवंत येतील, कशा पद्धतीने मार्गदर्शन करून जातील, कुणाच्या रूपाने भगवंत येतील आणि आपल्याला सहाय्य करून जातील, आपल्यावर कृपा करून जातील. फक्त आपला विश्वास पाहिजे, आपण शोधलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. आणि अशाच प्रकारे 9व्या अध्यायामध्ये आलेले वामदेव ऋषी, काल आपण 8व्या अध्यायापर्यंत बघितलं, विचार केला. वामदेव ऋषी म्हटल्यानंतर महाज्ञानी, ऋषी म्हटल्यानंतर महाज्ञानी असणारच ना, नाही का? आणि महाज्ञानी असूनही वैरागी होते, विवेकी होते. बरं का ज्ञानी माणूस वैरागी असेलच असं नाही, सर्वच ज्ञानी वैरागी असतील असं नाही, सर्वांकडेच विवेक असेल असं नाही. ज्याच्याकडे ज्ञान असून विवेक आणि वैराग्य आहे ना तो ऋषी, तो साधू, तो संत. ज्ञानही आहे, विवेकही आहे आणि वैराग्यही आहे. काही मिळतच नाही ना म्हणून तो बोलतोय आपली अपेक्षाच नाही, याला वैरागी म्हणत नाही. मिळतच नाही ना, मिळणारच नाही एखादी गोष्ट त्याला माहिती आहे म्हणून तो बोलतोय आपली अपेक्षाच नाही, आपलं मिळालं काय ना नाही मिळालं काय. पण प्राप्त होत असताना सुद्धा, मिळत असताना सुद्धा अनहित कारक आहे म्हणून त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही, त्याचा स्पर्शही करायचा नाही, त्याचा विचारही करायचा नाही. याला वैराग्य म्हणतात, याला वैराग्य म्हणतात.
त्यासाठी विवेक पाहिजे. नुसतं ज्ञान कामाचं नाही, नुसतं ज्ञान कामाचं नाही, विवेक पाहिजे. बरं का? काल आपण शेवटी विचार केला रावणाचा. खरं तर त्याची भक्ती जर आपण विचार केला ना, भक्तीचा काल आपण विचार केला की आतड्याचा त्याने तारा बनवला विणा आणि शिराचा तमोरा बनवला. कधीतरी फुल कमी पडलं तर एक शिर व्हायचा तो देवाला. भक्ती आणि त्या भक्तीचा जर आम्हाला विचार करायचा असेल तर आम्ही त्यांचा विचार करायला हरकत नाही, रावणाचा विचार करायला हरकत नाही. काय तेवढी भक्ती आमची आहे का? आमची तेवढी भक्ती आहे का? आमच्याकडे जर संपत्तीचा अभिमान असेल, प्रॉपर्टीचा अभिमान असेल तर आम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. आम्हाला जर भक्तीचा अभिमान असेल तर आम्ही त्याचा विचार करायला पाहिजे. आणि दुसरंही सांगतो तुम्हाला, आम्हाला जर फक्त ज्ञानाचा अभिमान असेल ना तर त्याची आठवण करायला हरकत नाही, त्यांची आठवण करायला हरकत नाही. कारण दशग्रंथी म्हणजे काय माहितीये का? 4 वेद आणि 6 शास्त्रांचा पुरेपूर अभ्यास असलेला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. बरं का? नुसतं ज्ञान असून फायदा नाही. आता वेदाचा अभ्यास म्हटल्यानंतर वेदाचे महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी हे प्रवचन जे आहे ना, आम्ही हे शिवलीलामृताचा जो अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे, आम्ही महादेवाचं स्तवन करायचं आहे, आम्ही महादेवाचं नामस्मरण करायचं आहे, याला कारणच ते आहे आमच्यात परिवर्तन घडावं म्हणून, बदल घडावा म्हणून, आम्हाला ते सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून, आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून. बरं का? प्रत्येकाचा जन्म होताना, प्रत्येक लहान बाळ येताना, आता इथे बसलेल्यांपैकी कोणी आल्याबरोबर ओम बोललेला कोणी आहे का? प्रणवाचा उच्चार केलेला कोणी आहे का इथे? जन्माला आल्याबरोबर माझं बाळ ओम बोललो. माझ्या सकट तुम्ही सगळे, आपण सगळेच. मग आपला शब्द काय होता बरं? जन्माला आल्यानंतर बाळ काय बोलतोय ते? कोहम. हा पहिला पडलेला प्रश्न आहे. कोहम, मी कोण आहे? काल मी शोधला, आपण नखापासून केसापर्यंत विचार केला, मी नाही भेटला आपल्याला. कोहम याचा उत्तर दिलेला आहे वेदांनी अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. वेदाचे महावाक्य आहे तत्त्वमसि. आम्ही ज्याची प्रचिती इकडे तिकडे घेतोय की नाही, याला त्याला इकडे तिकडे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक झालेला असतो ना, आमच्या मनामध्ये ती आवड निर्माण झालेली असते ना, त्याची सर्वप्रथम आम्ही ओळख घ्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. तत्त्वमसि. अहम ब्रह्मास्मि. अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म. त्याच्याही पुढे म्हणले सर्व खल्विदम ब्रह्म. सर्व खल्विदम ब्रह्म. आणि याचा प्रत्यय ज्याला आला ना तो ऋषी. याची प्रसिद्धी ज्याला आली ना तो ऋषी. किती सामर्थ्य! वैरागी का माहिती आहे का? बायको नाही म्हणजे मुलांचा प्रश्नच नाही. बरं का? श्री नाही, मुलं नाही, आणि ज्याला घर नाही, दार नाही, पुढे सांगतो ना दश दिशा हेच त्याचं वस्त्र आहे. निराहारी आहे. बरं का? निराहारी आहे. आणि अशा स्थितीमध्ये असणारे ते ऋषी अतिशय शांत. बाकी काही टेन्शनच नाही ना. माणूस अशांत कधी होतो बरं? जेवढा व्याप वाढविल ना मनुष्य तेवढा अशांत होत असतो. शांत राहायचं असेल व्याप कमी करा. शांत राहायचं आहे ना, व्याप कमी करा. आम्ही जेवढा व्याप वाढवत राहू ना तेवढा मनुष्य अशांत राहतो. आता हे सगळ्या गोष्टी नाहीच आहेत म्हटल्यानंतर शांत, अखंड शांत आणि ममत्वरहित.
ममत्व आलं ना की ते दुःखाला कारण होत आहे. बरं का? परवा मी पेन घ्यायला गेलो दुकानामध्ये. बरं का? एका दुकानामध्ये पेन विकत घ्यायला गेलो आणि आता 60-70 रुपये जर खर्च करून पेन घ्यायचा आहे तर तो आपण पहिले त्याला काय सांगतो, बाबा पहिले तुझ्या हातात आहेच तर लिहून दाखव, त्याला लिहितंय की नाही ते बघ बाबा. जेव्हा त्याने तो पेन काढला ना तेव्हा त्याने लिहायला सुरुवात केली, लिहिलाच नाही तो. बराच प्रयत्न केला त्याने, जरा बरं वाटलं मला लिहून घ्यायचा विचार केला. ते जर माझ्याकडे आल्यानंतर तर झालं असतं. आता पेन त्याच्याकडे आहे, अजून पैसे दिलेले नाहीत, तोपर्यंत कोणाचा आहे? लिहिला नाही, सुख का दुःख त्याला का मला? समजतंय ना? दुसरा पेन त्याने काढला, तो लिहून दाखवला, तो लिहिला व्यवस्थित. मी आलो घेऊन, 60 रुपये त्याला दिले, तो पेन घेऊन आलो, तिसऱ्या दिवशी बंद पडला. आता दुःख त्याला की मला? माझं म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण झाला, त्याला ममत्व म्हणतात. ममत्व. आणि दुःखाला कारणीभूत आहे ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं ना, ती व्यक्ती किंवा वस्तू हरवल्याचं दुःख आहे. हरवल्याचं दुःख आहे. इथे त्या ऋषीच्या अंतःकरणामध्ये ममत्वच नाही. कारण याच्या आधी आपलं कोणी होतो का? 83,99,999 योनींमध्ये कार्य करत असताना आज जे तुम्हा आम्हाला भेटलेले आहेत, मिळालेले आहेत, तेच होते का आधी? कर्मयोगी सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. ज्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर किंवा आमचे ऋण आई वडिलांवर, त्यांच्याच पोटी जन्माला आलेलो होता मी. ज्या मुलांचे ऋण आमच्यावर किंवा आमचे ऋण त्या मुलांवर, तीच मुलं आमच्या पोटी जन्माला आले. ज्या बाईचे ऋण आमच्यावर किंवा आमचे ऋण तिच्यावर, तीच बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे. ज्या समाजाचे, देवाचे, देशाचे, धर्माचे ऋण आमच्यावर आहेत ना, तेच आम्हाला प्राप्त झाले. तिथेच आमचा जन्म झालेला आहे. आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. होतं का? आणि असतं तर कुठे मागितलं असता? प्रत्येकाला काय आवडतंय बरं? बरं, मनुष्य जो आहे ना दादा, आशेवर जगतोय. आशेवर म्हणजे काय माहितीये का? आज मला 100 भेटले पाहिजेत असं मला वाटतंय. 100 भेटले की लगेच 1000ची आशा निर्माण होते. 1000 मिळाले की लगेच लाखाची आशा निर्माण होते. लाख मिळाले की करोड. मग त्याला असं वाटतंय संपूर्ण तालुका अध्यक्ष झालो पाहिजे, जिल्हा अध्यक्ष झालो पाहिजे, बरं का, राजा झालो पाहिजे, एखादा मंत्रीपद. कुठेच थांबत नाही तो. पार देव आणि देवांचा राजा हे पद मिळेपर्यंत तो थांबत नाही त्याची आशा. आशेवर जगतोय तो. बरं का? जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, नाही आहे. बरं का? आता जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू प्रत्येकाला आहेच आहे. आहे ना? मृत्यू प्रत्येकाला आहे ना, जाणं तर प्रत्येकाला आहे ना. आपला विश्वास आहे ना, पण त्या गोष्टीवर जाणं आहे, याच्यावर विश्वास आहे ना आपला. जन्मजय राजा वैशंपायनीला विचारतात, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? संवाद चालू आहे त्यांचा. जन्मजय राजा वैशंपायनीला विचारतात, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? असं ऐकून आहे. हो म्हणे, खरं आहे, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो. पण कोणाला? साधूला. मी माझ्या आईची आठवण विसरले जायचे अंतःकरण पार्था तोची साधू तोची संन्यासी जाण विचेस निरंतर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. बरं का? सर्वांना जवळ करून त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम जे करतात ना, त्यांना साधू म्हणतात. त्यांना साधू म्हणतात. बरीच मुलं आंब्याच्या झाडावर दगडी मारतायत. आंबे पाडण्यासाठी बाबा लहान लहान मुलं ती लहान लहान दगडी घेतात, फेकतायत.
आंबे पाडण्यासाठी. त्याच रस्त्यातून साधू येत होते. त्या मुलांनी मारलेला दगड त्या साधूच्या कपाळाला लागला. जोरात लागलं, त्यांच्या रक्त आलं. त्यांनी रुमाल काढला खिशातला. मी आधीच काढलाय वाटतंय. नाही काढायचाच होता मला, बाबांना पण आठवण नाही. असं येते. म्हणून घरातली वृद्ध माणसं सांभाळा. ती खरी संस्कृती आणि संस्कारांची खाण आहे, बरं का. आणि काय झालं माहितीये का, त्याने रुमाल काढला आणि त्या कपड्याला लावलं. असं ते रक्त यायला लागलं, असं दाबून धरलं. तेवढ्यात ती मुलं आली, ती हात जोडायला लागली. बाबा, महाराज, काका, आम्हाला तुमच्या मारायचं नव्हतं हो, आम्हाला ते आंबे पाडायचे होते, चुकून तुमच्या लागला. आम्ही त्या झाडावर मारला दगड, बरं का. ते फळ मिळावं म्हणून आम्ही तो दगड मारला, पण आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही येतायत ते. आम्ही मुद्दाम नाही मारला होतो. मुलं बोलतायत ना, त्या मुलांचं बोलणं ऐकून त्या साधूला रडू आलो. रडायला लागला तो साधू. जसे त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू बघितले ना, तशी ती मुलं विचारतात, बाबा जास्त लागला का, महाराज जास्त त्रास झाला का, जास्त त्रास झाला. साधूंचं उत्तर ऐका ना. मुलांनो, बाळा, अरे तुम्ही दगड मारला म्हणून मी नाही रडत रे, मला त्रास होतोय म्हणून मी नाही रडत. माझ्या मनामध्ये एक विचार आहे की त्या झाडाला तुम्ही दगड मारताय, ते झाड तुम्हाला फळ तरी देत आहे, पण माझ्या दगड मारून माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही ना दादा, याची खंत वाटते रे, याची खंत वाटते. याला साधू म्हणतात, याला साधू म्हणतात. आणि असेच साधू ऋषी वामदेव, बरं का, शांत, संयमी, वैरागी, जना काहीच नाही. आपल्याला जे आहे ते, बाकी बरंच सगळं आहे. समजतंय ना. सत्संग जेव्हा होतोय ना, संतांची संगती जेव्हा होते ना, तेव्हा संतांना विनंती करायची आहे, जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं आम्हाला द्या, आणि आमच्याकडे जेवढं आहे ना तेवढं विसर्जन करायची बुद्धी द्या. धन दौलत पैसा अडका नाही बरं का, नाही तर तिकडं जाल तुम्ही. नाना असं तर गाणं गाता येतो. मुलं बाल सगळं सांभाळायचं आहे ना, ते का टाकून द्यायचंय का आपल्याला. संसार आदर्शयुक्त करायचा आहे, कसं जगावं समोर उदाहरण आहे. माणसाचं आयुष्य कशा प्रकारे असावं, बरं का. ज्या वेळेला आम्ही वृद्ध माणसांच्या पाया पडायचो ना लहान असताना, तेव्हा ती माणसं आमच्या डोक्यावर असा हात ठेवून, पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्यायचे. काय म्हणायचे माहितीये, म्हातारा हो. त्यावेळेला आम्हाला कसं तरीच वाटायचं, ते म्हातारा हो काय, कमी शिकलेले असायचे नाही का, त्यांना माहिती नसायचं नेमकं काय म्हणतात त्याला. ते उदंड आयुष्य लाभावं, उदंड आयुष्य लाभावं. म्हातारा हो म्हणजे म्हातारा होईपर्यंत जग, बरं का. आणि म्हणून आपल्याकडे जे आहे ना त्याचा त्याग करायचा आहे. वाईट विचार, वाईट गुण, वाईट कर्म, त्याचा त्याग करायचा आहे. आणि संतांकडे जे आहे ते आपण आत्मसात करायचंय, ते घ्यायचं आहे. ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवायचं आहे, आमच्या अंतःकरणामध्ये साठवायचं आहे. आणि मग अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा मोह नव्हता त्यांना, बरं का. माणसाच्या दुःखाला जो कारणीभूत आहे ना, तो पहिला म्हणजे मोह, नाही का, लोभ. शेतकरी जेव्हा गाढवावर माती वाहतो ना एखादा, त्यावेळेला ते गाढव थकलं जातंय. आणि एकदा थकलं ना की मग त्याने पुढे चालावं म्हणून तो शेतकरी काय करायचं माहितीये का, वरून त्याच्या काडी बांधायचा असा, त्याच्या त्या डोक्यावरून काडी पुढे गेली पाहिजे, बरं का. आणि त्याला फक्त दिसेल पण त्याचं तोंड पुरणार नाही.
अशी हिरवी पेंडी बांधायचा चारा. तो हिरवा चारा मिळावा म्हणून ते गाढव पुढं पुढं पाऊल टाकायचं. आता मला सांगा, हे गाढव किती चाललं म्हणजे तो चारा त्याला